आवट्यांनी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक आशावाद दाखवला की पुढे आहे. मलाही आशा आहे. मी काही निराश नाही आहे. पत्रकारितेतनं मीही आलो. मी मार्मिकमधनं असेन, सामनामधनं असेन. मी अनेकदा सांगितलं, मी 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून, व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. अनेक मी दिवाळी अंक किंवा इतर जे काही अंक असतील याच्यामध्ये मी व्यंगचित्र केली. घरात माझ्या ती गोष्ट होती, त्याच्यामुळे मला लहानपणापासून मी त्या वातावरणातच वाढलो. पत्रकारिता बदलली याच्यामध्ये काही प्रश्नच उरलेला नाही आहे. ती बदललीच. मला फक्त एकाच गोष्टीचं भीती वाटते आहे पत्रकारितेमध्ये की पत्रकारांची आतली जाणीवा मेलेल्या नाही आहेत. पण सरकार तुम्हाला किंमत देत नाही, ही मला असं वाटतं अत्यंत भयानक गोष्ट आहे. तुम्ही कितीही लिहा, तुम्ही कितीही गोष्टी मांडा, तुम्ही कितीही गोष्टी दाखवा, आम्हाला तुमच्या बोलण्याने आणि लिहिण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की ही विचार करण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पत्रकार एका पोटतिडकीने लिहित असतात, परंतु त्याचबरोबर आत्ताची जी परिस्थिती, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो, अधिवेशनामध्ये चुकून गेलो होतो. मला अनेक काही जुने पत्रकार मला भेटले आणि ते पत्रकार भेटल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं काय सध्या कुठे आहात. माझा विचारण्याचा उद्देश असा होता की वर्तमानपत्र का चॅनल. तर त्यांनी सांगितलं नाही, या मंत्र्याकडे असतो. दुसरा भेटला, त्यांनी पण मला तेच सांगितलं. तिसरा भेटला मला, त्यांनी पण तेच सांगितलं मला. आणि चांगले पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतायत. आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जर समजा वाटलं की आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि तुम्हाला कधीही विकत घेऊ शकतो, ही मला असं वाटतं जी भावना निर्माण झालेली आहे, ही जोपर्यंत मरत नाही, त्यांना भीती वाटत नाही तुमची, तोपर्यंत काही होणार नाही.